आदिपर्व भाग 93 संभव पर्व पुढे चालू. वसुमत ययातीला सांगतो, मी वसुमत, उदश्वाचा मुलगा. मला तुम्हाला काही विचारायचं आहे. माझे आध्यात्मिक पुण्य पाहता माझ्यासाठी काही पुण्यप्रद जागा या आकाशात आहेत का? तुम्ही सगळ्या अशा जागांबद्दल जाणता म्हणून हे विचारत आहे. त्यावर ययाती त्याला म्हणतो, तुझ्या पुण्याईच्या योग्यतेच्या बऱ्याच जागा पृथ्वीवर आणि आकाशात आहे, जिथे सूर्याचे किरण पोचतात. हे ऐकल्यावर वसुमत त्याला विचारतो, मी त्या सगळ्या तुला देतो म्हणजे तू पृथ्वीवर फेकला जाणार नाहीस. जर तुला त्या दान म्हणून घेणं अप्रस्तुत वाटत असेल तर तू त्या माझ्याकडून शिकून घे. त्यांची सगळी किंमत मी करतो आहे. वसुमत जवळीलच एका तृणाकडे निर्देश करून बोलतो, हे तृण. ते ऐकून ययाती त्याला सांगतो, अरे ब्राह्मणा, मी कधीही अयोग्य मूल्याला काहीही विकत घेतल्याचं आठवत नाही. अशा रीतीने कोणताही खरा राजा व्यवहार करीत नाही, मग मी कसा करणार? जर तुला विकत घ्यायचं नसतील तर भेट म्हणून घे, कारण मी कधीही त्या जागी जाणार नाही. त्यांचा मला काही उपयोगसुद्धा नाही, म्हणून तू त्या घ्याव्यास. ययातीला सिवी सांगतो, मी उशीनराचा मुलगा, माझं नाव सिवी. माझ्या योग्य ज्या जागा तुमच्या दृष्टीने असतील त्या मी तुम्हाला देण्यास तयार आहे, कारण मी तिथे कधीही जाणार नाही. त्यांचा मला काहीही उपयोग नाही. अशा जागा ज्ञानी माणसाला शांती मिळत नाही. विकत नाही तर भेट म्हणून तू घेऊ शकतोस. अहो सिवी, तू इंद्रासारखा तेजस्वी सामर्थ्यवान आहेस. तुझ्या योग्यतेच्या जागा अप्रतिम आहेत, पण मी दुसऱ्याने सोडलेल्या जागा स्वीकारू शकत नाही. ते ऐकून आष्टिक त्याला म्हणतो, अहो राजर्षी, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मदत करण्याची इच्छा दाखवली, परंतु तुम्ही ती घेण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं, कारण ती घेणं तुमच्या सिद्धांतात बसत नव्हतं. जर तू ते स्वीकारल्या असत्यास तर आम्हाला पृथ्वीवरील नरकात जावं लागलं असतं. ते ऐकून ययाती त्यांना सांगतो, तुम्ही सगळीजणं सत्यप्रत आहात. मला मदत करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाने ते दाखवून दिलेलं आहे, परंतु मी जे आधी केलं नाही ते भविष्यातसुद्धा करू शकत नाही. ते ऐकून आष्टिक त्याला स्मित करत सांगतो, तिथे 5 सोनेरी घोडे असलेला रथ आहे. तो कोणासाठी आहे? कोण तो चालवतो? ययाती त्यावर बोलतो, तो अग्नीसारखा चमकणारा रथ स्वर्गाकडे जाणार आहे. तो तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे. मग यष्टिक ययातीला सुचवतो, राजे, आपण सुद्धा चला ना त्यातून, कारण आपण आमच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहात. आम्हाला दिलेल्या उत्तराने तुम्ही तुमचं गेलेले पुण्य परत मिळवलेलं आहे. आता आपण सर्वच जण स्वर्गाकडे जाऊयात. स्वर्गात गेल्यावर पृथ्वीवरील भोग भोगण्याची वासना अंगीकारायची नसते, हे तुम्ही शिकलात, म्हणून तुमचं गेलेलं पुण्य तुम्हाला प्राप्त झालं. आम्ही तुमच्या मागोमागे येत आहोत. ययाती त्या सगळ्यांना बोलतो, चला आपण एकत्रच त्या रथातून जाऊयात, कारण आपण सर्वांनी स्वर्ग जिंकलेला आहे. पहा, स्वर्गाचा मार्ग दिसायला लागलेला आहे. एवढं सांगून ऋषी वैशंपायन पुढे सांगतायत. एवढं बोलणं झाल्यावर ते सर्व तपस्वी त्या रथाकडे जातात आणि त्या रथातूनच स्वर्गाकडेही निघतात. त्यांच्या त्या चमकणाऱ्या रथामुळे सर्व आसमंत उजळून निघालेलं आहे. तेवढ्यात आष्टिक विचारतो, अरे, तो सिवी कुठे दिसत नाही आहे? मला वाटत होतं की इंद्र हा माझा सर्वात चांगला मित्र आहे, पण इथे पाहता असं दिसतंय की उशीनराचा मुलगा माझ्यापेक्षा जास्त पुढे आहे. ययाती त्यांना सांगतो, ह्या सिवीने त्याचं सर्वस्व ब्रह्माला देऊन टाकलं आहे. त्यांचं वैराग्य, तपस्या, सत्यप्रती, पुण्य, नम्रपणा, दैव, क्षमाशीलता, प्रेमळपणा, सहृदयता, सर्वांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा, ह्या गुणांमुळे तो सर्वांच्या पुढे जात आहे. वैशंपायन सांगत असतात, कुतूहलाने प्रेरित झालेला आष्टिक त्याच्या आईकडूनच्या आजोबाला, जो प्रति इंद्रच आहे, त्याला विचारतो, अहो राजर्षी, मी तुम्हाला पुन्हा विचारतो, आपण कुठून आला आहात? आपण कोणाचे पुत्र आहात? आपण जी पुण्यकृत्य केली ती पृथ्वीवर केलेला दुसरा कोणी ब्राह्मण किंवा क्षत्रिय आधी होऊन गेला आहे का? मला खरं ते सांगा. ययाती त्यावर त्याला सांगतो, मी ययाती, नहुषाचा मुलगा, पुरूचा पिता. सर्व पृथ्वी मी जिंकली आहे. मी पृथ्वीचा मालक होतो. तुम्ही सगळे माझे नातलग आहात. मी सर्व जग जिंकल्यानंतर ब्राह्मणांना दानं केली. त्यात वस्त्र, यज्ञासाठी उत्तमोत्तम घोडे वगैरे बरेच काही होतं. त्यामुळे जे पुण्य मला मिळालं त्यामुळे इंद्र माझ्यावर संतुष्ट झाला. ब्राह्मणांना
मी पृथ्वीवरील सर्व घोडे, हत्ती, गुरं, ढोरं, दागिने, 100 अब्ज उत्तम दूध देणाऱ्या गायी देखील दिल्या, ज्यामुळे ते चांगला यज्ञ करू शकत होते. ही पृथ्वी आणि आकाश माझ्या या पुण्यकर्मामुळे टिकून आहेत. अग्नी तेवत आहे, कारण माझं हे पुण्यकर्म, मी हे जे सांगतोय त्यातील एक शब्दही खोटा नाही. अरे अष्टिका, प्रतर्दना, वसुमत, सिवी, हे जे मी तुम्हाला सांगतोय ते फक्त सत्य आहे, दुसरं काहीही नाही. मला माहीत आहे की हे जग चालतं ते केवळ सत्याच्या जोरावर. जो कोणी हे आपलं स्वर्गावरोहण ब्राह्मणांना सांगेल तो सुद्धा स्वर्गात जाईल. अशा रीतीने ययाती त्याच्याच वंशजांच्या मदतीने स्वर्गाच्या दरवाजात जातो. त्याच्या कीर्तीने 3ही जग संपन्न झालेली आहेत आणि अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 93वा भाग इथे संपलेला आहे. भाग 94वा, संभव पर्व पुढे चालू. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, अहो आदरणीय ऋषी, माझ्या माहितीनुसार पुरूचे वंशज सद्वर्तनी होते. त्यातील कोणीही निपुत्रिक नव्हते. त्यांचं सामर्थ्य अप्रतिम होतं. आता मला सांगा, त्या सर्व राजांचा इतिहास, जे पुरूचे वंशज सुसंस्कृत, सुविद्य आणि कर्तृत्ववान आणि जे पुण्यप्रतापी होते. तू विचारत आहेस म्हणून आता मी तुम्हा सर्वांना त्या प्रतापी राजांची माहिती सांगतो. त्यांच्या अनेक उत्तम गुणांमुळे ते सर्व ऋषीवरात आदरणीय झाले होते. पुरूला त्यांच्या पत्नी पौषथीपासून 3 मुलगे झाले. त्यांची नावं प्रवीर, ईश्वर आणि रौद्रस्व. सगळे महारथीच होते. त्यातील प्रवीर पुरू साम्राज्याचा कर्ता होता. प्रवीराला त्याची बायको सुरसेनीपासून एक मुलगा झाला होता. त्याचं नाव मनश्यू असं होतं. त्याचे 4 समुद्राने सीमित केलेलं राज्य विस्तीर्ण होतं. मनश्यूची पत्नी सौवीरी, तिच्यापासून त्याला 3 मुलगे झाले. त्यांची नावं शक्त, सहन आणि वग्मी. ते सगळे मोठे थोर योद्धे आणि महारथी होते. बुद्धिमान रौद्रस्वाला अप्सरा मिश्रकेशीपासून 10 मुलगे झालेले होते. ते सगळेच मोठे तिरंदाज होते. ते मोठे योद्धे म्हणून ख्यातनाम झाले होते. त्यांनी अनेक यज्ञ विविध देवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले होते. त्या सर्वांना अनेक मुले झाली, जी सगळी गुणी आणि विद्वानच होती. अनेक शास्त्रात ते प्रवीणही होते. तसंच ते पुण्यप्रदही होते. त्यांच्यातून रुचेयू आणि कसबेयू, विक्रेयू मोठे शक्तिमान होते. स्थंदिलेयू, वनेयू, जलेयू त्याच्या कर्तृत्वामुळे ख्यातनाम झाले. तेजयू ताकदवान आणि हुशार होता. सत्ययू इंद्रासारखा तेजस्वी होता. धर्मेयू, संतेयू स्वर्गीय कर्तृत्वासाठी ओळखले जात होते. परंतु त्यातील रुचेयू राज्याचा वारसदार झाला. त्याला अधानदृष्टी असा किताब मिळाला होता, म्हणून तो त्याच नावाने प्रसिद्ध झाला. कर्तृत्व तो स्वर्गातील वसवासारखाच होता. अनादृष्टीला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं मतीनर. त्याने त्याच्या कुळातील इतरांप्रमाणे कर्तबगारी गाजवलीच आणि राजसूय तसंच अश्वमेध यज्ञही केला. मतीनराला 4 मुलगे झाले. ते सगळेच कर्तबगार होते. त्यांची नावं अशी आहेत: तंशू, महत, अतिरथ आणि द्रह्यू. ते त्याच्या कर्तबगारीने सर्वत्र मशहूर झाले. त्यातील तंशू पुरूच्या वंशाचा वारस झाला. त्याने सगळी पृथ्वी जिंकली आणि सर्व विरोधकांचा नाशही केला. तंशूला इलिना नावाचा मुलगा झाला. इलिनाला त्याची बायको रथंतर्यापासून 5 मुलगे झाले. त्यातील सर्वात मोठा दुष्मंत, त्यासह सर्व भावंड म्हणजे सूर, भीम, प्रवसू आणि वसू त्याच्यासारखी सामर्थ्यवान होती. जनमेजया, त्यातील दुष्मंतर गादीवर आला. त्याला त्याच्या पत्नीपासून भरत नावाचा पुत्र झाला, जो त्याच्या राज्याचा राजा झाला. त्यांनी त्याचं नाव त्याच्यापासून होणाऱ्या वंशाला दिलं. त्यापासून त्या घराण्याचा उदय झाला. भरताला त्याच्या 3 बायकांपासून 9 पुत्र झाले. भरताची मुलं त्याच्यासारखी कर्तबगार नव्हती, त्यामुळे तो नाराज असायचा. ते पाहून त्याच्या 3ही बायका इतक्या चिडल्या की त्यांनी त्यांची मुलं मारून टाकली. भरताचा वंशच नष्ट झाला. भरताने त्यासाठी एक यज्ञ केला आणि भारद्वाज ऋषींच्या कृपेने त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव भूमन्यू. पुरूंचा वंशज भरत त्यालाच आपला वारस समजून त्याची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करतो. भूमन्यू चांगलं राज्य करतो आणि त्याला त्याची बायको पुष्करिणीपासून 6 मुलं होतात. त्यांची नावं सुहोत्रा, सुहोत्री, सुहवी, सुयाजू, दिवीरथ. सर्वात मोठा सुहोत्रा गादीवर बसतो. तो अनेक राजसूय आणि अश्वमेध यज्ञ करतो.
सुहोत्रा राज्याचा विस्तार करतो. त्याचं राज्य धनदौलत, गुरंढोरं, हत्ती, घोडे, रथ याने विपुलच होतं. तरी त्या काळात पृथ्वीवरची माणसांची संख्याच इतकी वाढली होती की त्याचा भार पृथ्वीला काही पेलवेना. ते संकट टाळण्यासाठी सुहोत्रा आपल्या राज्यात ठिकठिकाणी यज्ञकुंड तयार करून यज्ञ करू लागला. सुहोत्राला त्याच्या पत्नी ऐश्किकीपासून 3 मुलगे होतात. त्यांची नावं अजमिना, सुमिदा आणि पुरुमिदा अशी होती. त्यातील मोठा मुलगा अजमिना त्या राज्याचा वारस झाला. त्याला 6 मुलं झाली. रिष्क धुमिनीला झाला. दुष्मंत आणि परमेस्थिनी नीलीपासून झाले. जन्नू, जल आणि रुपिना केशिनीला झाले. सर्व पांचाल परंपरा दुष्मंत आणि परमेस्थिनीचे वंशजच आहेत. कुशिक जन्नूची प्रबळ मुलं आहेत. रिक्षा जो जल आणि रुपींपेक्षा मोठा होता तो गादीवर बसला. रिक्षाला संवर्ण झाला. तो त्यांच्या राजवंशाचा पूर्वज ठरला. संवर्णाने मोठं राज्य प्रस्थापित केलं. त्याच्या राज्यात भयानक दुष्काळ, महामारीच्या साथी, पूर अशी अनेक संकटं आली आणि त्यात शत्रूच्या स्वार्थापुढे तो भरतवंश हार मानतो. पांचाल मोठ्या तयारीने सगळी पृथ्वी पादाक्रांत करतात. ते भरताचा सुद्धा पराभव करतात. सवर्ण आपल्या परिवार आणि मंत्र्यांना घेऊन पलायन करतो. तो सिंधू नदीच्या तटावर जंगलात आसरा घेऊन राहतो. तिथे ते एक किल्ला बनवून त्यात 1000 वर्षे राहतात. एके दिवशी ऋषी वसिष्ठ त्यांच्याकडे येतात. त्यांचे ते भरताचे वंशज त्यांचे मोठ्या आदरपूर्वक सत्कार करतात, स्वागत करतात. वसिष्ठ ऋषींचं अशा रीतीने आदरातिथ्य केल्यावर ते त्यांना त्यांचे राजगुरू होण्याची विनंती करतात. ते ऋषीला सांगतात की जर ते त्यांचे राजगुरू झाले तर भरतवंशाचे लोक पुन्हा भरभराटीला येऊ शकतील. वसिष्ठ ऋषी त्याला मान्यता देतात. वैशंपायनंतर पुढे सांगतायत, असं ऐकिवातही आहे की वसिष्ठ ऋषी भरतवंशाला सर्व क्षत्रियांचे प्रमुख नेमतात. वसिष्ठ ऋषींच्या मंत्र सामर्थ्याने ते भरतकुळी संवर्ण वंशाचे राजे सर्व शक्तिमान होतात. भरतकुळी त्यांचं गेलेलं राज्य पुन्हा जिंकून घेतात. अशा रीतीने ते इतर सर्व राज्यांना त्यांचे मांडलिकच बनवतात. ते अनेक यज्ञ आणि ब्राह्मणांना महागडी दानं करतात. सवर्णाला त्याच्या पत्नीपासून म्हणजे ताप्तीपासून एक कन्या सूर्या होते. तिला एक मुलगा होतो. त्याचं नाव कुरु. कुरु अतिशय सच्छील असतो म्हणून त्याला त्याच्या राज्याची प्रजा गादीवर बसवतात. त्याच्या नावावरून कुरु जंगल ख्यातनाम झालं. त्याच्या तपस्येमुळे त्या क्षेत्राला कुरुक्षेत्र असं नाव प्राप्त झालं. त्याची बुद्धिमान पत्नी वहिनी, तिला 5 मुलं झाली. त्यांची नावं अविक्षित, अभिष्यत, छत्ररथ, मुनी आणि ख्यातनाम जनमेजय. अविक्षिताला झाला शक्तिमान परीक्षित, सवालोस्व आदिराजा, विराजा, बलमली आणि शक्तिमान उच्चैश्रव, भंगकर, जितारी असे आणखीन 8 पुत्र झाले. अशा रीतीने त्या कुळात त्याच्या तपस्येमुळे एकाहून एक असे शूरवीर, महारथी, कर्तृत्ववान, तेजस्वी 7 राजे उत्पन्न झाले. परीक्षिताला राजकारण, धर्मकारण, हितवर्धन या विषयाचं ज्ञान असणारे पुत्र झाले. त्यांची नावं अशी आहेत, कक्षसेन, उग्रसेन, चित्रसेन आणि इंद्रसेन. सुसेना, भीमसेन अशी होती. परीक्षिताची ही सगळी मुलं ख्यातनामच झाली. जनमेजयाची मुलंसुद्धा प्रथित यश अशीच होती. त्यात मोठा धृतराष्ट्र, त्यानंतर पंडू आणि वाल्लिक. निषाद हे सर्व मोठे शक्तिशाली होते. त्याशिवाय नाम घेण्यासारखे जंबुनाद, कुंदोदर, पडती, वसती, आठवा असे होते. हे सगळे राजे गुणवान, ज्ञानी आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल भूतदया असणारे, दैवी संपदा असलेलेच होते. त्यातील मोठा धृतराष्ट्र गादीवर होता. त्याला 8 पुत्र झाले. कुडिक, हस्ती, वितर्क, क्रथ 5वा, हविष्ट्रव, इंद्रभ, अजिंक्या असा भूमन्यू. त्याला अनेक नातवंड होती. त्यातील फक्त 3च ख्यातनाम अशी आहेत. त्यांची नावं अशी आहेत, प्रदीप, धर्मेंद्र आणि सुनेत्र. ह्या तिघातील प्रदीप अजिंक्य ठरला. त्याला 3 मुलं झाली. त्यांची नावं अशी आहेत, देवपी, संतनू, महादती, वल्लिक. त्यातील मोठ्या देवपीने आपल्या दुसऱ्या भावंडांसाठी संन्यास धर्म स्वीकारला. त्यामुळे राज्यकारभार संतनू आणि वल्लिक अशा दोघांकडे आला. त्यांच्याशिवाय भरतवंशात अनेक तेजस्वी आणि महारथी असे थोर राजे उत्पन्न झालेले आहेत. त्यांचे तेज ऋषींसारखे प्रखरच असायचं. स्वर्गीय सामर्थ्य त्यांच्यात होतं. त्याचप्रमाणे
मनूच्या वंशातसुद्धा तसेच गुणी ऋषितुल्य राजे जन्माला आले होते. त्यांच्या कर्तृत्वामुळे ऐल घराण्याचा प्रचंड विकास झाला. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 94वा भाग इथे संपलेला आहे. भाग 95 संभव पर्व पुढे चालू. जनमेजय बोलतो, अहो ब्राह्मण, मी आत्तापर्यंत त्या महान पूर्वजांचा इतिहास ऐकला. आपण या उच्च घराण्यात जन्मलेल्या सम्राटाबद्दल माहिती पण सांगितली, परंतु हा सर्व इतिहास इतका संक्षिप्त स्वरूपात आपण सांगितला ते काही मला रुचलेलं नाही आहे. म्हणून अहो श्रेष्ठ ब्राह्मणा, मनूपासून नंतरचा जो इतिहास जास्त तपशिलात जाऊन आपण आम्हाला सांगू शकाल का? अशा पवित्र आठवणी ऐकण्यास कोणाला नाही आवडणार? त्या महान राजांची कीर्ती त्यांच्या अनेक सद्गुणांमुळे इतकी पसरली की तिन्ही जगात ती पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह होतोय. जसं अमृत पिण्याचा वावा. त्यांचं शहाणपण, त्यांची पुण्यसिद्धी, कर्तृत्व, नैतिकता, धैर्य, संयम, क्षमाशीलता, मनोनिग्रह हे समजण्यासाठी कोणाही चांगल्या राजाला उत्सुकता होणारच आहे. ते ऐकून वैशंपायन म्हणतात, असं असेल तर ऐक हे राजा, मी तुला ते सर्व तपशिलात जाऊन सांगतो जो द्वैपयनांनी पूर्वी सांगितलेला आहे. दक्षाला अदिती झाली, तिला विवस्वताला मनू आणि मनूला इला आणि इलाला पुरुरव झाला. पुरुरवाला आयुषाला नहुषाला ययातीच्या 2 बायका होत्या. त्यातील एक देवयानी उशसनाची मुलगी आणि दुसरी शर्मिष्ठा वृषपर्वाची. इथे एक गोष्ट मला आठवते जी ययातीच्या वंशजाबद्दल आहे. देवयानी यदू आणि तुर्वसू अशा 2 मुलांना जन्म देते. यदूच्या वंशजांना यादव म्हणतात आणि पुरूंच्या वंशजांना पौरव म्हणतात. पुरूला त्याच्या बायको कौसल्या, तिला त्याच्यापासून एक मुलगा होतो, त्याचं नाव आहे जनमेजय. जनमेजय 3 अश्वमेध यज्ञ आणि विश्वजित यज्ञ करतो. त्यानंतर तो वनात जाऊन तिथेच राहतो. तिथे तो माधवाची मुलगी अनंता हिच्याबरोबर लग्न करतो. तिच्यापासून त्याला प्रचिन्वत होतो. प्रचिन्वत पूर्वेकडील सर्व प्रदेश जिंकून तिथे साम्राज्य स्थापन करतो. प्रचिन्वत यादव कन्येशी लग्न करतो. तिच्यापासून त्याला संयती होतो. संयतीनंतर दृष्टद्वताची मुलगी वरंगीबरोबर लग्न करतो. त्यांना अहंती नावाचा एक मुलगा होतो. तो कृतवीर्याची मुलगी भानुमतीबरोबर लग्न करतो. त्याला तिच्यापासून एक मुलगा होतो, त्याचं नाव आहे सर्वभौम. सर्वभौम कैकया राजपुत्राची कन्या सुनंदाशी राक्षस विवाह करतो. त्या जयत्सेन होतो. शुश्रवाशी विवाह करतो. तिचा बाप विदर्भाचा राजा असतो. त्यांना अवचीन होतो. त्यांचा मुलगा पुन्हा विदर्भातील राजकन्या मर्यादाशी लग्न करतो. त्यांना अरिहंत होतो. तो अंगीशी लग्न करतो. त्यांना महाभौम होतो. प्रसेनजिताच्या मुलीशी लग्न करतो, जिचं नाव असतं सुयजा. त्यांना एक मुलगा होतो अयुतनयी. त्याला असं नाव नंतर मिळालं कारण त्याने जो यज्ञ केला त्या सर्पण म्हणून 10,000 नरांचं मेद म्हणजे चरबी वापरलेलं गेलं. तो पृथुश्रवाच्या मुलीशी लग्न करतो. तिचं नाव कामया होतं. त्यांना एक मुलगा होतो. त्यांचं नाव अक्रोधन होतं. तो कलिंग देशाच्या राजकन्येशी म्हणजे करंभेशी लग्न करतो. त्यांना देवतिथी होतो. देवतिथी मर्यादाशी लग्न करतो. ती विदर्भ देशाची राजकन्या असते. त्यांना मुलगा होतो. त्याचं नाव अरिहन. अरिहन सुदेवाशी लग्न करतो. ती अंगर देशाची राजकन्या असते. त्यांना मुलगा होतो. त्याचं नाव रिक्षा असतं. तो ज्वालाशी लग्न करतो. ती तक्षकाची मुलगी होते. त्यांना मतिनर होतो. मतिनर त्याच्या काळात सरस्वती नदीच्या किनारी एक तप करतो. ते अतिशय यशस्वी होतं. त्या तपामुळे प्रसन्न झालेली सरस्वती स्त्रीरूप धारण करून अवतरते आणि मतिनराला तिच्याशी लग्न करण्याची विनंती करते. त्या लग्नातून एक पुत्र होतो. त्याचं नाव तंगशू. तंगशूला एक मुलगा होतो. त्याचं नाव इलिना. त्याची पत्नी कलिंग देशाची राजकन्या होती. इलिनाचा विवाह रत्नतथीशी होतो. त्यांना 5 मुलं होतात. त्यातील दुष्मंत सर्वात मोठा असतो. तो शकुंतलेशी कसा विवाह करतो ते आपण आधी पाहिलेलंच आहे. त्यांना सर्व दमन होतो. त्याचं नाव नंतर भरत असं ठेवलं गेलं. दुष्मंताला शकुंतला जे त्यावेळी ऐकवते त्यात असंही सांगितलं आहे की आई मुलाला शरीराचं कवच पुरवते.
त्यात त्याचा पिता पुन्हा जन्म घेतो. त्यासाठी पित्याच्या पापापासून त्याचा पुत्रच फक्त वाचवू शकतो. म्हणूनच पित्यालाच मुलाचा खरा करता समजतात. आई केवळ कारण मात्र समजतात. त्या कारणाने त्याचं नाव भरत म्हणजे वाचवणारा, आधार असं ठेवलं गेलेलं आहे. सर्वसेनाच्या मुलीशी म्हणजे सुनंदाशी भरताचा विवाह होतो. सर्वसेन काशी नरेश असतो. त्याला त्यापासून भूमन्यू नावाचा मुलगा होतो. त्याचा विवाह विजयाशी होतो. ती दशरथाची कन्या होती. त्यांना त्यातून सुहोत्र नावाचा पुत्र होतो. त्याचा विवाह सुवर्णाशी होतो. ती इक्ष्वाकूची कन्या होती. त्यांना एक मुलगा होतो. त्याचं नाव हस्ती. त्याने हे नगर स्थापन केलं म्हणून त्याचं नाव हस्तिनापूर असं झालं. हस्तीचं लग्न यशोधरेशी झालं. त्यांना विकुंठन होतो. त्याचं लग्न होतं सुदेवाशी. त्यांना एक पुत्र होतो अजमीद असं त्याचं नाव. अजमीदाच्या 4 बायका असतात. त्यांची नावं अशी आहे: कैकेयी, गांधारी, विशाला आणि रिक्षा. त्याला त्या 4 बायकांपासून 2400 मुलं होतात. त्यातील फक्त एकच मुलगा सवर्ण त्या राजसत्तेचा धनी होतो. त्याचा विवाह विवस्वाताच्या मुलीशी म्हणजे ताप्तीशी होतो. त्यांना एक मुलगा होतो. त्यांचं नाव आहे कुरु. त्याचं लग्न होतं दसरह देशाच्या राजकन्येशी, जिचं नाव शुभांगी असतं. त्यांना मुलगा होतो विदुरथ. त्याचं लग्न होतं सुप्रियाशी, माधव वंशाची मुलगी. त्यांना एक मुलगा होतो अनस्वान. अनस्वानाचं लग्न होतं अमृताशी. अमृतासुद्धा माधव वंशाचीच असते. त्यांना परीक्षित होतो. त्याचं लग्न वहुदासाच्या मुलीशी सुवसाशी होतं. त्यांना भीमसेन होतो. त्याचं लग्न होतं कुमारीशी, केकया देशाची राजकन्या. त्यांना पतिर्श्रव होतो. त्याचा मुलगा असतो प्रतीप. तो सुनंदाशी लग्न करतो, सिवीच्या कन्या. त्यांना 3 पुत्र होतात: देवपी, शंतनू आणि वल्लिक. त्यातील देवपी संन्यास धर्म स्वीकारतो. त्यामुळे दुसरा शंतनू राजा होतात. त्याच्या स्तुतीत काही सांगतात की ज्या वृद्धांना तो स्पर्श करतो त्यांना विलक्षण आनंद होतो आणि ते तरुण होतात, म्हणून त्याला शंतनू असं म्हणतात. शंतनूचं लग्न होतं गंगेशी. त्यांना एक मुलगा होतो. त्याचं नाव आहे देवव्रत. पुढे त्याला भीष्म नावाने लोक ओळखायला लागले. भीष्म त्याच्या पित्याचं लग्न सत्यवतीशी लावतो, जिला तिच्या कौमार्य काळात ऋषी पराशरांपासून कृष्णद्वैपायन नावाचा ऋषी झालेला असतो. सत्यवतीपासून शंतनूला 2 मुलगे होतात. त्यांची नावं होती चित्रांगद आणि विचित्रवीर्य. त्यातील चित्रांगदाला तो लहान असताना गंधर्व ठार मारतात, त्यामुळे विचित्रवीर्य राजा होतो. त्याचा विवाह काशी नरेशच्या 2 मुलींशी म्हणजे अंबिका आणि अंबालिकांशी होतो. विचित्रवीर्य निपुत्रिक मरतो. आता सत्यवतीला चिंता पडते. त्यापती दुष्मंताचा वंश पुढे कसा चालवायचा. मग तिला आठवतं की तिचा पराशरापासूनचा मुलगा कृष्णद्वैपायन आहे, त्याने तो पुढे वंश चालवावा. कृष्णद्वैपायनाने तिला शब्द दिलेला असतो की जर तिने त्याला बोलवलं तर तो येऊन तिची इच्छा पूर्ण करेल. सत्यवती कृष्णद्वैपायनाला आठवते आणि त्याला सांगते, तुझा भाऊ विचित्रवीर्य निपुत्रिक मेलेला आहे, तेव्हा तुला तो वंश पुढे चालवावा लागेल. द्वैपायन ती इच्छा मान्य करतो. त्यापासून 3 मुलं होतात. त्यांची नावं अशी आहे: धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर. धृतराष्ट्र राजा होतो, परंतु तो एका शापामुळे अंध झालेला असल्यामुळे पंडू राज्यकारभार पाहू लागतो. धृतराष्ट्राला द्वैपायनाने दिलेल्या आशीर्वादामुळे गांधार देशाच्या राजकन्येपासून गांधारीपासून 100 मुलं होतात. त्या 100 मुलांपैकी 4 विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांची नावं दुर्योधन, दुःशासन, विकर्ण आणि चित्रसेन. पंडूच्या 2 बायका असतात, कुंती आणि माद्री. एके दिवशी पंडू मृगयेला गेलेला असताना तो एका हरणाच्या युगोला संभोग करताना पाहतो. त्या अवस्थेत ते असताना पंडू नरावर शरसंधान करतो. तो त्यामुळे मरण पावतो, परंतु मरण्याआधी त्या हरणाचं एका ऋषीत रूपांतर होतं. तो पंडूला शाप देतो की जसं ज्यामुळे माझा संभोग करताना नाश झाला तसाच तुझासुद्धा होईल जेव्हा तू तुझ्या स्त्रीशी संभोग करण्याचा प्रयत्न करशील. पंडूला फार दुःख होतं, पण आता वेळ गेलेली असते. पंडू त्याच्या पत्नीला म्हणजे कुंतीलाच ते सांगतो आणि तिला विनंती करतो की ती वंश चालू ठेवण्यासाठी योग्य पुरुषाकडून संतती जन्माला घालेल. कुंती त्यावर आज्ञाप्रमाण मानून तिच्याकडे दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरांचा उपयोग करून प्रथम यमापासून युधिष्ठिराला
मरुतापासून भीमाला, इंद्रापासून अर्जुनाला अशी 3 मुलं जन्माला घालते. पंडू कुंतीला पुन्हा विनंती करतो की तिची मैत्रीण आणि सवत माद्रीसुद्धा विना संतती आहे, तेव्हा तिने तिला मदत करावी. त्यावर कुंती तिला मिळालेले मंत्र माद्रीला देते. त्यामुळे माद्रीला अश्विनी कुमारांपासून नकुल आणि सहदेव असे जुळे होतात. असे दिवस जात होते. परंतु एके दिवशी पंडू माद्रीला तिच्या साजशृंगारासह पाहतो आणि तिला स्पर्श करण्याची तीव्र इच्छा होते. तो तिच्याजवळ जातो. तिला स्पर्श करताच तो मरून पडतो. माद्रीच्यामुळे पंडू मरतो म्हणून ती स्वेच्छेने सती जाते. त्याआधी ती तिच्या सवतेला म्हणजे कुंतीला सांगते की तिने माद्रीच्या मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे प्रेमाने लक्ष द्यावं. त्यानंतर कुंती नकुल आणि सहदेवाची स्वतःच्या मुलांप्रमाणे कायम काळजी घेते. त्यानंतर त्या 5 मुलांचा उल्लेख पांडव म्हणजे पंडूची मुलं असा अर्थ असा होऊ लागला. ते सख्या भावांप्रमाणे राहायला लागले. काही काळांनी कोणी अज्ञात संन्यासी त्या 5 पांडवांना त्यांच्या गुरुकुलातून घेऊन हस्तिनापुरी येतात. त्यांना भीष्म आणि विदुरांच्या स्वाधीन करतात. तो सोहळा झाला तेव्हा ते जोगी प्रसंगानुरूप भाषण करतात आणि त्यानंतर आकाशातून फुलांचा वर्षाव होतो. स्वर्गीय वाद्यांचा नाद होतो. त्यानंतर ते जोगी अदृश्य होतात. 5ही पांडव आपल्या पिता आणि माता यांच्या मृत्यूप्रीत्यर्थ अंतिम श्राद्धविधी करतात. त्यानंतर पांडव राजवाड्यातच राहू लागतात. पंडूच्या मृत्यूनंतर राज्यकारभार पुन्हा धृतराष्ट्राकडे गेलेला असतो. त्यामुळे कौरवांचं महत्त्व वाढलेलं असतं. पांडव राजवाड्यात राहू लागल्यामुळे दुर्योधनाचा तिळपापड होतो. तो त्या सगळ्या 5ही भावंडांचा द्वेष करायला लागतो. दुर्योधन पांडवांशी राक्षसासारखा वागू लागतो. तो पांडवांचा पाडा व्हावा आणि त्यांची राजवाड्यातून हकलपट्टी व्हावी म्हणून विविध क्लुप्त्या करायला लागतो. परंतु त्यामध्ये त्याला कधीही यश येत नाही. त्यामुळेच धृतराष्ट्र घरात शांतता नांदावी म्हणून कपटबुद्धीने पांडवांना वारणावत नावाच्या नगरी राहण्यास पाठवतो. वर्णावत हस्तिनापुरासारखंच मोठं असतं. पांडव आज्ञाधारक असल्यामुळे ती आज्ञा लगेच मान्य करतात आणि आनंदाने तिथे राहण्यासही जातात. कौरवांचा हस्तक पुरोचन त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्यात तो यशस्वी होत नाही. उलट ते त्यालाच मारून टाकतात. ते असेच भटकत असताना त्यांना हिडिंब राक्षस आणि त्याची बहीण भेटते. त्यात भीम हिडिंबाला मारतो आणि त्याच्या बहिणीशी लग्न करतो. तिच्यापासून त्या भीमाला घटोत्कच हा मुलगा होतो. तिथून ते एकचक्र नावाच्या गावाला जातात. तिथे भीम बकासूर नावाच्या राक्षसाला ठार मारतो. तिथून ते अज्ञातवासात पांचालाच्या देशात राहू लागतात. तिथे पांचाल देशाची राजकन्या पांचाली म्हणजेच द्रौपदी त्यांना सर्वांची समायिक पत्नी म्हणून मिळते. ते होते तसेच त्यांचा अज्ञातवास संपतो आणि ते हस्तिनापुराला परत येतात. तिथे काही काळ ते शांतपणे राहतात. तिथे त्यांना द्रौपदीपासून मुलं होतात. युधिष्ठिराला प्रतिविंध, भीमाला सुतसोम, अर्जुनाला श्रुतकीर्ती, नकुलाला सतनिक आणि सहदेवाला श्रुतकर्मन अशी अपत्य होतात. त्याशिवाय शैव जमातीतील गोवशनाची मुलगी देविका युधिष्ठिर वरतो. त्यापासून त्याला यौधेय हा पुत्र होतो. भीम काशीच्या राजाची मुलगी वलंधराशी लग्न करतो. त्याला सर्वक नावाचा पुत्र होतो. अर्जुन द्वारावती म्हणजे द्वारका इथे कृष्णाकडे म्हणजेच वासुदेवाकडे राहत असताना त्याच्या बहिणीशी म्हणजे सुभद्राशी विवाह करतो. सुभद्रा सुंदर आणि प्रियभाषी असते. तिला घेऊन तो त्याचा विजनवास संपल्यावर हस्तिनापुराला येतो. सुभद्रेपासून अर्जुनाला अभिमन्यू होतो. अभिमन्यू कर्तृत्ववान होता. वासुदेवाला फार प्रिय होता. नकुलाला त्याची पत्नी करेनुमती छेडा देशाची राजकन्या तिच्यापासून एक पुत्र होतो. त्याचं नाव नरमित्र. मद्र देशाचा राजा द्युतिमताची मुलगी विजया सहदेवाशी स्वयंवर पद्धतीने लग्न करते. त्यांना सुहोत्र होतो. भीमाचा विवाह हिडिंबाशी होतो. त्यापासून त्याला घटोत्कच होतो. अशी पांडवांची 11 मुलं असतात. त्यातील अभिमन्यू त्या घराण्याला अमर करणारा होता. तो उत्तराशी विवाह करतो. ती विराट देशाची राजकन्या होती. विराट कन्या एका मृत अर्भकाला प्रसवते. ते कलेवर मांडीवर घेऊन ती वसुदेवाला सांगते की त्याने त्याला सजीव करावं. कृष्ण तिला सांगतो, मी त्याला केवळ 6 महिन्यासाठी जिवंत करू शकतो.
तो अश्वत्थामाने जाळलेल्या जन्माआधीच मेलेला आहे. वसुदेव त्या मृत जळालेल्या अर्भकात जीव घालतो असा जिवंत झाला, म्हणून त्याचं नाव परीक्षित असं कृष्णाने ठेवलं आहे. त्याचा अर्थ वंश मेल्यानंतर जन्मलेला. परीक्षिताचा विवाह मद्रवतीशी म्हणजे तुझ्या आईशी होतो. अहो राजर्षी, तुम्ही अशा कुळातले आहात. तुलासुद्धा वपुष्मतेपासून 2 मुलं झालेली आहेत. त्यांची नावं आहेत सतनिक आणि सनकुकर्ण. सतनिकासुद्धा एक मुलगा आहे ज्याचं नाव अश्वमेध दत्त. त्याची आई आहे विदेही. अहो नृप, अशा रीतीने मी तुला पुरुवंशाचा आणि पांडवांचा इतिहास सांगितलेला आहे. सर्व व्रतस्थ ब्राह्मणांनी, क्षत्रियांनी, वैश्यांनी तसंच द्विजांना सहाय्य करणाऱ्या शूद्रांनी हा इतिहास मनापासून ऐकला तर त्यांचं कल्याण होईल. ते स्वर्गात जातील, त्यांचा देवसुद्धा सन्मान करतील. हा इतिहास पूज्य कृष्ण द्वैपायन व्यासांनी रचलेला आहे. त्या लोकांनी पाप केलं तरीही त्यांना माफी मिळेल. यावर एकच गोष्ट सांगतात, ती अशी, त्यात सांगतात की हा इतिहास म्हणजे भारत वेदांच्या बरोबरीचा आहे ज्ञानामध्ये, म्हणून त्याचं नियमितपणे श्रवण केलं पाहिजे. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 95वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 96. संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, इक्ष्वाकू घराण्यात एक महाभीष नावाचा राजा होऊन गेला. तो सर्व जगाचा राजा होता. तो सत्यवचनी, सामर्थ्यवान, सद्गुणी म्हणून पुण्यवंत होता. 1000 यश्वयज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ करून तो स्वर्गात स्थान मिळवतो. असेच एक दिवस स्वर्गातील मंडळी ब्रह्माची पूजा करीत असतात. त्या ठिकाणी अनेक ऋषी, राजर्षी आणि राजा महाभीष उपस्थित होते. ब्रह्माला अभिवादन करण्यासाठी नद्यांची राणी गंगासुद्धा तिथे आली होती. तिथे गंगेचं शुभ्र वस्त्र वाऱ्यामुळे उडून जातं. गंगा त्यामुळे उघडी होते आणि ते न पाहावे म्हणून सर्व स्वर्गस्थ महाजन खाली माना घालतात. महाभीष मात्र त्या इतरांप्रमाणे खाली मान न करता तसाच गंगेकडे एकटक पाहत राहतो. ते पाहून ब्रह्मदेव त्याला शाप देतात आणि म्हणतात, अरे नीच पुरुषा, तू गंगेकडे निर्लज्जपणे पाहत बसलास म्हणून आता तू स्वर्गात राहण्यास योग्य राहिला नाहीस. म्हणून तू पृथ्वीवर माणसात जन्म घेशील. तिथे तू पुन्हा पुन्हा जाशील आणि गंगासुद्धा तुला तिथे भेटून त्रास देत राहील. जेव्हा तुला त्यामुळे तिचा राग किंवा तिच्याबद्दलची वासना संपेल, राग येईल, तेव्हा हा शाप निष्क्रिय होईल. महाभीष त्याचं सर्व पूर्वज आठवतो आणि ब्रह्माला विनंती करतो की त्याला प्रतिपाच्या घराण्यात जन्म मिळावा. गंगा जेव्हा पाहते की राजा महाभीष स्वर्गातून ढळत आहे, तेव्हा तीसुद्धा तिथून निघून जाते. गंगा मात्र महाभीषाला विसरू शकत नाही. गंगा स्वर्गातून जात असताना तिथे इतर स्वर्गस्थ वसू त्याच मार्गाने जात असताना ती पाहते. ती त्यांना विचारते, तुम्ही सगळे असे उदास का दिसताय? तुम्ही खुशाल तर आहात ना? त्यावर वसू सांगतात, वसिष्ठ ऋषींनी आम्हाला चोरी केली म्हणून शाप दिला आहे. त्याचा परिणामस्वरूप आम्हाला काही क्षम्य मामूली चुकीसाठी ब्रह्माने शाप दिले आहेत आणि त्यामुळे आम्ही पृथ्वीकडे जात आहोत. वसू पुढे तिला सांगतात, आम्ही संध्या करीत आहोत. त्यावेळी तिथे बसलेले ब्रह्मदेव आम्ही पाहिले नाहीत म्हणून आम्हाला पुन्हा पृथ्वीवर माणसात पाठवलेलं आहे. त्याच्या शापाला तर आम्ही काही अडवू शकत नाही. ते आमच्या ताकदीबाहेरच आहे. म्हणून आम्ही तुला विनंती करतो की तू सुद्धा स्त्री रूपाने तिथे जन्म घेऊन आम्हा वसूंना तुझी मुलं म्हणून जन्म घेण्याची संधी दे. आम्ही वसू कोणत्याही इतर सामान्य बाईच्या गर्भात जाऊ इच्छित नाही. ते ऐकून गंगा म्हणते, तथास्तु. त्यावर नंतर गंगा त्या सगळ्या वसूंना सांगते, तुमच्याप्रमाणे मला ब्रह्माने पृथ्वीवर जाऊन महाभीषची पत्नी होण्याचा आदेश दिलेला आहे, म्हणून मी पण जात आहे. तिथे तुमचा पिता कोण असावा असं तुम्हाला वाटतंय ते मला सांगा. बहुधा महाभीषच तुमचा पिता होईल. त्यावर सगळे वसू सांगतात, आम्हाला प्रतिप राजाच्या वंशात जन्म घेणं उचित वाटतंय. त्या घराण्यात शंतनू म्हणून ख्यातनाम राजा होणार आहे. ते ऐकून गंगा त्यांना सांगते, माझीसुद्धा तीच इच्छा आहे. महाभीषच शंतनू म्हणून माणसात जन्म घेणार आहे. तिथे त्याचं नाव शंतनू असेल. मी शंतनूचं भलं करू इच्छिते. आपलीसुद्धा तीच इच्छा आहे असं मला दिसतंय. ते ऐकल्यावर ते वसू म्हणतात, तू तुझी मुलं
ती जन्मल्याबरोबर पाण्यात फेकतेस, हा तर तुझा स्वभाव आहे. म्हणजेच तू आम्हाला पण जन्म दिल्याबरोबर ताबडतोब पाण्यात टाकून मारशील आणि त्यामुळे आम्हाला फार काळ पृथ्वीवर माणसावत राहावं लागणार नाही. ते ऐकल्यावर गंगा त्यांना सांगते, मी तुमच्या इच्छेप्रमाणे करीन, पण जर त्याच्यासह होणारा माझा संभोग यशस्वी झाला तरच ते शक्य होईल. मी फक्त एकच मुलगा ब्रह्माच्या आदेशानुसार जिवंत ठेवीन. त्यावर ते वसू तिला सांगतात, आम्ही सगळे 8, आमचा 8वा भाग त्या मुलासाठी देऊ. त्यामुळे असा पुत्र तुला त्याच्यापासून होईल की जो फार सामर्थ्यवान असेल, जसं तुला आवडेल, परंतु तो ब्रह्मचारी राहील आणि त्याचा वंश होणार नाही. अशा रीतीने गंगेबरोबर संगनमत केल्यावर ते सगळे 8ही वसू तिथून निघून जातात. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 96वा भाग इथे संपला. भाग 97. वैशंपायन पुढे सांगतात, प्रतीप नावाचा एक राजर्षी होता. तो सर्व प्राणीमात्रांशी फार प्रेमाने वागायचा. तो घोर तपस्येच्या व्रताने अनेक वर्ष गंगा नदीच्या उगमस्थानी राहत होता. एके दिवशी गंगा एका सुस्वरूप स्त्रीचं रूप धारण करून त्याच्या उजव्या मांडीवर येऊन बसते. ते पाहून राजा प्रतीप तिला शांतपणे विचारतो, अहो सुंदरी, तुझ्यासाठी मी काय करावं? ती सुंदरी गंगा नदी आहे हे त्याला काही माहीत नव्हतं. तेव्हा ती प्रतीपला सांगते, अहो कुरु घराण्याचे अग्रणी राजर्षी, माझी इच्छा आहे की तुम्ही माझे पती व्हावे. आपण जाणता की जर कोणी लायक स्त्री स्वेच्छेने पुरुषांना मागणी घालत असेल तर खऱ्या पुरुषांनी तिला नकार देणं श्रेयस्कर समजलं जात नाही. ते ऐकून राजा प्रतीप तिला सांगतो, वासनेच्या आहारी गेलेल्या सुंदरी, मी दुसऱ्याच्या स्त्रीचा स्वीकार करू शकत नाही. तसंच माझ्या वर्णाचा नसलेल्या बाईचा मी विचारसुद्धा साधा करू शकत नाही, असं माझं तत्त्व आहे. ती सुंदरी म्हणजे गंगा त्यावर म्हणते, मी अपवित्र अथवा कुरूपसुद्धा नाही. मी स्वर्गीय स्त्री आहे, त्यामुळे माझ्या कुळाचा प्रश्न उद्भवतच नाही. माझ्या उच्चतेबाबत शंका घेऊ नकोस. माझी इच्छा आहे की आपण माझी मनीषा समजून पूर्ण करावी, मला नाकारू नये. अहो स्वर्गीय सुंदरी, एक गोष्ट मी स्पष्ट करतो की जर मी तुझी इच्छा मान्य केली तर मी व्रतभंग केला म्हणून माझा मृत्यू होईल. तसंच तू माझ्या उजव्या मांडीवर बसली आहेस, जी माझ्या मुलीची किंवा मुलीसारख्या सुनेची जागा आहे हे तुला माहीत असेलच. त्यामुळे मी तुझ्याशी संभोग करू शकत नाही. डावी मांडी पत्नीसाठी असते हे लक्षात घे. हे समजून तू माझी सून होण्याची तयारी असेल तर ते शक्य आहे. कदाचित मी तुला माझ्या मुलाची जागा देऊ शकतो. ते ऐकून स्त्री रूपातील गंगा बोलते, अहो पुण्यवंत, जर तसं तुम्हाला योग्य वाटत असेल तर तसं होईल. मी तुमच्या मुलांशी लग्न करण्यास तयार आहे. मी तुमच्या सुप्रसिद्ध भरत घराण्याची सून होण्यासही तयार आहे. हे असं घराणं आहे ज्याच्यात महान सम्राट जन्मलेले आहेत. या महान घराण्याच्या कर्तृत्वाची स्तुती मी जरी 100 वर्ष करीत राहिले तरी देखील ते कमीच पडेल. ती नंतर सांगते, अहो राजर्षी, आता मी असं समजते की तुम्ही मला आपली सून म्हणून स्वीकारली आणि तुमचा पुत्र माझ्या स्वातंत्र्यावर घाला न घालता आम्ही पती पत्नी म्हणून एकत्र राहू शकू. अशा रीतीने आम्ही राहून एकमेकांना अधिक सुखी करू शकू. अखेरीस तुमचा मुलगा माझ्यापासून झालेल्या पुत्रांच्या कर्तृत्वामुळे स्वर्गातही जाईल. वैशंपायन पुढे सांगतायत, एवढं बोलून ती स्वर्गीय तरुणी तत्क्षणी अंतर्धान पावते. राजा प्रतीप कुरु घराण्याचा कुलदीपक, सर्व क्षत्रियात अग्रणी, आपलं आश्वासन पुरं करण्यासाठी, पुत्राला जन्म देण्यासाठी आपलं वैराग्य संपवून आपल्या राणीबरोबर रममाण होण्याच्या तयारीला लागतो. जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हा त्यांना एक पुत्र होतो आणि तोच महाभीष असतो, ज्याला ब्रह्माने गंगेकडे एकटक पाहत होता म्हणून शाप देऊन मानव लोकात पाठवलेलं होतं. त्याचं नाव ठेवलं गेलं शंतनू. असं नाव कारण त्याच्या पित्याने आपलं वैराग्य सोडून त्याला जन्म देण्यासाठी गृहस्थाश्रम पुन्हा स्वीकारला होता. शंतनू मोठा झाल्यावर एक दिवस राजा प्रतीप त्याला बोलावून सांगतो की तू आता विवाहयोग्य झाला आहेस. तरी एक गोष्ट सांगतो, ती नीटपणे ऐक. एखादी स्वर्गीय सुंदरी तुला एकांतात भेटून तुझ्याशी समागम करण्याची इच्छा व्यक्त करील तर तू तिला पत्नी म्हणून स्वीकारशील आणि तुम्हाला एक पुत्र होईल, कारण तसं आधी ठरलेलं आहे. असं सांगून राजा प्रतीप गंगाची माहिती देतो. पुढे प्रतीप शंतनूला सांगतो, आणखीन एक ऐक.
तिच्या वागण्याबद्दल विशेष लक्ष देऊ नकोस. ती काही करेल ते सगळं तिथे दुर्लक्ष करून स्वीकारशील. ती कोण, कुठून आली, तुलाच का विचारतेय असे काहीही प्रश्न विचारू नकोस, कारण तसं मी तिला आश्वासन दिलेलं आहे. एवढं सांगून राजा प्रतीप शंतनूला समजावतो. वैशंपायन पुढे आता सांगतात की राजा प्रतीप शंतनूला गादीवर बसवून पुन्हा वानप्रस्थाश्रमी निघून जातो. शंतनू अप्रतिम बुद्धिमत्ता आणि हुशार राज्यकर्ता असलेला, जणू प्रति इंद्र मृगयेचा छंद स्वीकारतो आणि तो वेळोवेळी शिकारीला जायला लागतो. तो वनातील सांबर, रेडे यांची शिकार करीत असायचा. एके दिवशी तो असाच शिकारीला गेलेला असताना गंगेच्या किनारी फिरत असतो, जिथे सिद्ध आणि शरणांची वस्ती असते. तिथे त्याला एक अप्रतिम लावण्य असलेली तरुण स्त्री, जणू काही साक्षात लक्ष्मी, फिरताना दिसते. शुभ्र दंतपंक्ती असलेली आणि अंगावर स्वर्गीय जड जवाहिरांचा साजशृंगार आहे अशी ती फारच लोभसवाणी दिसत होती. तिला पाहून शंतनूचं वीर ढळलं. तो तिच्याकडे एकटक कितीतरी वेळ पाहत राहिला, परंतु त्याचं समाधान होत नव्हतं. न राहून अखेरीस राजा शंतनू तिला मृदू शब्दात विचारतो, आपण कोण आहात? कोणी स्वर्गीय किंवा दानव, अप्सरा की गंधर्व कन्या, यक्षकन्या की नागकन्या? आहात कोण की मानवी आहात? आपण कोणीही असा, मी तुमच्याशी समागम करू इच्छितो. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 97वा भाग संपलेला आहे. भाग 98. वैशंपायन पुढे म्हणतायत, ते मधुर बोलणं ऐकून ती सुंदरी संतुष्ट झाल्यासारखी त्याला सांगते, अहो पुण्यवंत राजर्षी, मी वसूंना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तुमची पत्नी होण्यास तयार आहे, पण त्याकरता माझ्या काही अटी तुला मान्य कराव्या लागतील. ते तिचं बोलणं इतकं प्रभावी आणि तिचा आवाज इतका मधुर होता की त्यामुळे ऐकणाऱ्याला अवर्णनीय आनंद होत होता. त्यावरूनच ती कोणीतरी सामान्य मानव नाही हे नक्की स्पष्ट होत होतं. पुढे ती म्हणाली, माझ्या अटी अशा आहेत की माझ्या वागण्याबद्दल तू कधीही आक्षेप घेणार नाहीस, विरोध करणार नाहीस. माझी कृती तुला आवडो न आवडो, तू काही प्रतिक्रिया देणार नाहीस. तू माझा अपमान करणार नाहीस किंवा माझ्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या गैरवर्तनही करणार नाहीस. या अटी तू जोवर प्रामाणिकपणे पाळत आहेस तोवर मी तुझ्यासह संसार करीन. तुला कोणताही आक्षेप घेण्याची वेळ येणार नाही, परंतु जर तू ह्या माझ्या अटी एकदा नाही पाळल्यास तर मी ताबडतोब तुला सोडून जाईन. शंतनू त्यावर बोलतो, तथास्तु. त्यांचा विवाह होतो. ती त्याच्याशी सुखाने संसार करायला लागते. त्याला ते असं संसारी सुख देते की त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. दोघंही एकमेकांना संतुष्ट करण्यात गुंतलेले होते. त्यात तिला 7 पुत्र होतात, पण ती प्रत्येक वेळी जन्मलेला मुलगा हसत हसत गंगेत फेकून देत असे आणि ते पाहून शंतनू काही न बोलता गप्प राहून तिच्या अटीचं पालन करीत असे. शेवटी 8वा मुलगा होतो. तो सुद्धा ती हसत हसत गंगेत फेकणार. तेवढ्यात राजा शंतनू तिला ते करण्यास आक्षेप घेतो. आपल्या मेलेल्या आधीच्या पुत्रांबद्दल दुःख तो लपवू शकत नाही. तो क्रोधाने तिला विचारतो, तू इतकी कशी निर्दय होऊ शकतेस? स्वतःची मुलं अशा रीतीने गंगेत फेकून त्यांचे खून तू का करतेयस? हे पाप तू का करतेयस? त्याच्या प्रश्नांना ती उत्तरं न देता ती त्याला फक्त तिच्या अटींची आठवण करायला सांगते. त्यानुसार ती तत्क्षणी ते बाळ त्याच्या हातात देऊन सांगते की हे राजा, आपल्या समझोत्यानुसार मी आता तुला सोडून जात आहे. हा शेवटचा मुलगा मी तुझ्याकडे सुपूर्द करीत आहे. हे सगळं विधी लिखित होतं तसंच होत आहे. मी गंगा आहे, जन्नूची कन्या. सर्व ऋषी माझी पूजा करतात. वसूंना अपवानेने शाप दिलेला आहे. त्या कारणाने वसूंशी स्वर्गात झालेल्या समझोत्यानुसार मी तुझ्याशी विवाह केला. त्या सर्व वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्यात मदत केली. आता जो हा तेजस्वी शेवटचा मुलगा आहे तो त्या सगळ्या 8 वसूंचा सारांश आहे, म्हणून फार प्रभावी आहे. त्याला सांभाळ. मी जे पहिले 7 मारलेत ते 7 वसू होते आणि त्यांच्या इच्छेनुसार ते मारले गेले अथवा माझ्यात गंगेत एकरूप झालेत, म्हणून त्याबद्दल तू काळजी किंवा दुःख करू नकोस. पुढे जान्हवी त्याला म्हणते, मी त्या वसूंना पृथ्वीवर येण्यास आणि परत जाण्यात मदत करण्यासाठी तुझ्याशी विवाह केला होता.
आता तो उद्देश पूर्ण झालेला आहे. वसूंच्या म्हणण्यानुसार तूच एक असा राजर्षी आहेस की त्याच्यापासून ते मानव रूपात पृथ्वीवर येऊ शकत होते. तसंच त्यांनी जन्म घ्यावा अशी मानव स्त्री नसल्यामुळे मला ते करावं लागत आहे. मी त्या 8 वसूंना आश्वासन दिलं होतं की त्यांच्या जन्मानंतर ताबडतोब माझ्या प्रवाहात समाविष्ट करून त्याद्वारा स्वर्गात त्यांना पाठवीन. तसं झालं म्हणून हे राजा तू संतुष्ट हो, कारण तू त्या सगळ्या 8 वसूंचा पिता आहेस. हे राजा, तुझं कल्याण होणार आहे. तुझा वंश वृद्धिंगत होत जाईल. आता जो तुझा पुत्र जिवंत आहे त्याचं नाव गंगादत्त, असं बोलून ती अंतर्धान पावली. अशा रीतीने आदी पर्वातील 98वा भाग संपलेला आहे. भाग 99वा. शंतनू गंगेला विचारतो, असा कोणता गुन्हा वसूंनी केला होता म्हणून त्यांना पृथ्वीवर पाठवलं गेलं, आणि हा अपव कोण, ज्याने दिलेल्या शापांमुळे वसूंना पृथ्वीवर यावं लागलं? मला आणखीन सांग, हा आपला पुत्र गंगादत्त माणसात का आला? अहो जान्हवी, मला सगळं समजून घ्यायचं आहे. एवढं बोलून नंतर वैशंपायन पुढे सांगतायत. ते ऐकून गंगा शंतनूला सांगते, वरुणाचा मुलगा वसिष्ठ, जो सिद्धी प्राप्त केल्यानंतर अपव या किताबाने ओळखला जाऊ लागला. मेरू पर्वताच्या वनात त्यांचा आश्रम होता. त्या वनात प्रत्येक मोसमानुसार विविध वनस्पती बहरत असत. विविध प्रकारची फुलं, फळं आणि कंदमुळं तिथे उपलब्ध होती. अशा पवित्र स्थळी अपवाचा आश्रम होता. दक्ष प्रजापतीला एक कन्या होती. तिचं नाव होतं सुरभी. तिला काश्यपाच्या संयोगाने एक मुलगी झाली. ती गायीच्या अवतारात होती. तिचं नाव नंदिनी होतं. सर्व पाळीव जनावरात ती सर्वश्रेष्ठ होती. नंदिनी जे तिच्याकडे मागाल ते देऊ शकत असे. अपवाला ती नंदिनी त्याच्या कर्मकांडात मदत करण्यासाठी मिळते. अपवाच्या आश्रमात तिचं वास्तव्य होतं, पण ती सर्व ऋषींना प्रिय असल्यामुळे ती सर्वकडे स्वच्छंदपणे फिरत असे. एके दिवशी त्या वनात त्यांच्या परिवारासह वसू, जे सर्व देव आणि ऋषींचे आदरस्थान होते, फिरण्यासाठी आले. त्यांचा मुख्य पृथू होता. त्याच्या बायकांबरोबर ते त्या वनात आणि मेरू पर्वताच्या इतर परिसरात मजेने फिरत होते. त्यांचा आनंद त्यांना प्रसन्न करीत होता. ते फिरत असताना त्यातील एका वसूची बायको नंदिनीला बघते. तिचं सौंदर्य, तिची कांती, काळे भोर डोळे, भरलेली आचळ, सुंदर खूर आणि शेपटी आणि तसंच इतर शुभ लक्षणं पाहून ती तिच्याकडे आकर्षित होते. ती वसूची पत्नी तिच्या नवऱ्याला म्हणजे दियूला सांगते की तिला ती गाय पाहिजे. दियू नंदिनीला पाहून खुश होतो. तो आपल्या बायकोला सांगतो, ही गाय एका महान ऋषींची आहे, ज्याच्या आश्रमाच्या परिसरात आपण फिरत आहोत. दियू तिला सांगतो, जो मानव त्या गायीचं दूध प्राशन करील तो 10,000 वर्ष निरोगी जीवन जगू शकतो. हे ऐकून त्याची बायको दियूला आग्रह करते की ती गाय तिला मिळालीच पाहिजे. दियूची बायको त्याला सांगते, पृथ्वीवर माझी एक मैत्रीण आहे, जिचं नाव आहे जितवती. अप्रतिम सौंदर्यवती आहे. ती उशीनराची कन्या आहे. मला वाटतं ही गाय आणि तिचं वासरू मी तिला देईन. म्हणजे जसं ती या गायीचं दूध प्राशन करील ती पृथ्वीवर 1000 वर्ष निरोगी जीवन जगू शकेल. ह्याच्यापेक्षा चांगली जास्त भेटच नसेल. असं भाषण ऐकल्यावर दियू ती गाय आपल्या भावंडांच्या मदतीने पकडतो. आपल्या पत्नीच्या खुशीसाठी तो वसू हे विसरतो की त्याने जी गाय चोरली आहे ती एका महान ऋषीची संपत्ती आहे. अशी चोरी केल्यामुळे तो स्वर्गातून खाली फेकला जाणार आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा वरुणाचा मुलगा वसिष्ठ आश्रमात परत आला तेव्हा त्याला समजले की नंदिनी गायब झालेली आहे. तो तिला शोधण्याचा बराच प्रयत्न करतो, पण व्यर्थ. अखेरीस तो त्याच्या दिव्य दृष्टीने पाहतो की नंदिनीची चोरी दियू नावाच्या वसूने केलेली आहे. वसिष्ठ सात्विक क्रोधाने लाल होतो, कारण ती चोरी होती. वसिष्ठ त्या वसूला शाप देतो की तो वसू पृथ्वीवर माणसात येईल. असा शाप दिल्यानंतर अपव आपल्या आध्यात्मिक साधनेत गर्क होता. तिथे वसू दियूला ते समजतं की अपवाने त्याने केलेल्या चौर्यकर्माबद्दल पृथ्वीवर माणसात जाण्याचा शाप दिलेला आहे. ते समजल्याबरोबर तो दियू त्वरितच वसिष्ठांच्या आश्रमात येतो. ऋषीला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. पुण्यकर्माचे सगळे नियम चांगले ज्ञात असणारे वसिष्ठ दियूला सांगतात, मी तुम्हा सर्व वसूंना चोरी करण्याबद्दल शाप दिले आहे, परंतु तुमची योग्यता पाहता मी तुम्हाला एक उशाप देतो. तुम्ही गंगेच्या पोटी जन्माल आणि जन्मल्याबरोबर ती तुम्हाला तिच्या पाण्यात फेकून मारून टाकेल.
फक्त दियूच्या सांगण्यामुळे तुम्ही हे चौर्य कृत्य केलं आहे म्हणून दियू मात्र पृथ्वीवर मानव म्हणून राहील, परंतु तो स्त्रीसंग करू शकणार नाही. तो सर्व धर्मशास्त्र जाणता असेल, तो आपल्या पित्याचा आज्ञाधारक असेल असं सांगून वसिष्ठ निघून जातात आणि नंतर ते सगळे वसुगंगेकडे जातात. अपवाने सांगितल्याप्रमाणे तिने त्यांना जन्मल्याबरोबर पाण्यात फेकून देण्याचं आश्वासन घेतात. अशा रीतीने त्या महान ऋषींची वाणी खरी होते. त्या शापामुळे शंतनूचा मुलगा जो होतो त्याचं नाव गंगादत्त अथवा गंगेय किंवा देवव्रत असं होतं, पण पुढे तो भीष्म या नावाने जास्त ओळखला जातो. गंगा तिच्या मुलाला घेऊन निघून जाते. गंगेच्या निर्वाणानंतर अतिदुःखी असा शंतनू आपल्या राजधानीत परत येतो. वैशंपायन सांगतात, मी तुला शंतनूच्या आणि त्याच्या वंशजांच्या अनेक उत्तम गुणांची माहिती देणार आहे. त्या इतिहासाला महाभारत असं म्हणतात. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 99वा भाग इथे संपलेला आहे. भाग 100वा. वैशंपायन सांगतात, शंतनू राजा सगळ्या जगात त्याच्या दूरधोरणाबद्दल, शहाणपणाबद्दल, सत्यवचनाबद्दल, पुण्यवर्तनाबद्दल, क्षमाशीलतेबद्दल, संयमाबद्दल, विचार स्वातंत्र्याबद्दल, विनम्रतेबद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दल ख्यातनाम होता. असा कर्तृत्ववान, धर्माने वागणारा, हित आणि अहिताचा योग्य अंदाज असणारा शंतनू भरतकुळास आणि इतर सर्व प्रजेला सारखाच प्रिय होता. त्याशिवाय तो हत्तीसारखा शक्तिमान होता. त्याची अंगयष्टी एखाद्या शूराला शोभणारी अशीच होती. त्याच्या अंगावर सगळी शुभ लक्षणं होती. त्याची वर्तणूक पाहून इतर पुरुष शिकत की सद्गुण हे स्वार्थ आणि हितापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. अशी एकंदर शंतनूची ख्याती होती. असा नरपुंगव राजा झाला नाही असे त्याचे भाटही गात असत. शंतनूच्या पुण्यप्रभावाने सर्व पृथ्वीवरील राजे सद्गुणाचं महत्त्व समजत होते. शंतनू राज्य करीत होता तेव्हा पृथ्वीवर कोणीही राजा केवळ हव्यासामुळे दुसऱ्या राजाशी युद्ध छेडत नसे. केवळ पापप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी त्याविरुद्ध युद्ध होत होती. चांगल्या राज्यात सदैव समझोताच असायचा. त्यामुळे उद्यम आणि व्यापार वाढूनच सर्वत्र समृद्धी होत होती. सर्वत्र दैवी संपदा आचरणात असे. शंतनूने इतर सर्व राजांना असा आदर्श दिला की त्यांनी आपला अधिकार दैवी संपदा वाढवण्यासाठी वापरायचा असतो. अशा संस्कारामुळे प्रजा शांतपणे निवांत झोपू शकत असे, सुरक्षितपणे प्रवास करीत असत. त्यांना चोर, डाकू, दरोडेखोर यांची अजिबात भीती नव्हती. ते सुखस्वप्न पाहत आणि ती पूर्ण करण्यात आपला काळ व्यतीत करीत असत. साक्षात इंद्राचा स्वर्ग पृथ्वीवर शंतनूंनी उतरवला आहे का असं ऋषी, साधक, स्नातक, स्त्रिया, शूद्र आणि वृद्ध समजत असत. थोडक्यात सांगतो, वैशंपायन सांगतात, भरत कुळाचा कुळदीपक शंतनू राजांचा राजा झाला होता. युद्ध न करता केवळ सत्प्रवृत्तीने त्याने साम्राज्य उभं केलं होतं. शंतनू आणि त्याच्याप्रमाणे राज्यकारभार करणाऱ्या इतर राजांमुळे धर्म, संस्कृती, विचार स्वातंत्र्य यांचा विकास होत होता. सत्ययुग अवतरलेलं आहे असं त्यांचे भाट मोठ्या कौतुकाने गात असत. चारही वर्णाचे लोक आपापली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असत. सर्व वाद सामोपचाराने सोडवले जात असत. स्वतः राजा शंतनू हस्तिनापुरात राहून सर्व पृथ्वीवर राज्य अशा रीतीने करीत होता की त्याच्या राज्याच्या सीमा समुद्राला भिडलेल्या होत्या. शंतनू सत्यवादी आणि मोकळ्या मनाचा होता. त्याच्याशी वागताना कोणालाही भय वाटत नसे. उलट तो बोलणारा आदरपूर्वकपणे आपलं मन त्याच्याकडे मोकळं करीत असे. केवळ गंमत म्हणून शिकार करणं असभ्यपणाचं समजलं जात होतं. परंतु वेदात दिल्याप्रमाणे जीवो जीवस्य जीवनम ह्या पवित्र नियमानुसार अहिंसक हत्या करून भक्ष प्राणी मारले जात. देव, ऋषी आणि पितर यांच्यासाठी बळींचे प्राणी विना वेदना म्हणजे छळ होणार नाही अशा रीतीने मारले जात. त्या व्यतिरिक्त प्राणी मारले जातच नसत. राजा शंतनूंनी 63 वर्ष राज्य केलं. त्यानंतर तो वानप्रस्थाश्रमात जातो. शंतनूचा एकमेव पुत्र देवव्रत शंतनूसारखा सर्व बाबतीत होता. त्याचं स्वरूप, बोलणं, वागणं, ज्ञान असं सगळं शंतनूची दुसरी आवृत्तीच होता. वास्तविक आणि आध्यात्मिक अशा सगळ्या विद्यात तो असामान्य विद्वान होता. तो महारथी आणि एक श्रेष्ठ प्रथिचा योद्धा होता. एक दिवस मृगया करताना शंतनू गंगा किनारी एका हरणाचा पाठलाग करीत होता. त्याचा बाण त्या हरणाला लागलेला असतो.
नदी किनारी घोटाळत असताना त्याच्या लक्षात येतं ही नदीचं पाणी कमी झालं आहे. त्याला ते पाहून आश्चर्य वाटलं. गंगा नदी आणि पाणी कमी, हे तर नवल करणारच होतं. शंतनू जसं नीट निरीक्षण करतो तसं त्याला दिसतं की एक इंद्रासारखा बलिष्ठ आणि देखणा तरुण त्याच्या स्वर्गीय अवजारांच्या मदतीने गंगेच्या पाण्याचा प्रवाह रोखून धरत होता. ते पाहून राजा चकित झाला. तो युवक दुसरा तिसरा कोणीही नसून त्याचा गंगापुत्र देवव्रत होता. परंतु राजांनी त्याला फक्त लहानपणी आणि तेही अगदी थोड्या वेळापुरतं पाहिलेलं होतं, त्यामुळे तो देवव्रताला ओळखू शकला नाही. देवव्रत मात्र आपल्या जन्मदात्यास त्वरित ओळखतो. ओळखूनसुद्धा तो त्याच्या स्वर्गीय सिद्धीचा वापर करून तिथून अदृश्य होतो. राजा अचंबित होतो. अरे, आत्ता तिथे दिसणारा युवक एकदम एकाएकी नाहीसा कसा झाला, असा विचार तो करत राहतो. शंतनूला शंका येते, म्हणून तो गंगेला विचारतो, अहो गंगे, मला आपला मुलगा पाहण्याची इच्छा आहे, तरी तो पुढे आण. गंगा नेहमीप्रमाणे अप्रतिम लावण्यवती स्त्रीचं रूप घेऊन सादर होते. आपला पुत्र रत्नजडित अलंकारांनी सजवलेल्या स्वरूपात त्याला दाखवते आणि म्हणते, अहो राजेंद्र, आपला 8वा मुलगा हा इथे आहे. आता तुझा हा पुत्र सर्व शस्त्रांचा वापर करण्यात निपुण झालेला आहे. मी आजवर त्याला सांभाळले, परंतु ह्यापुढे तू त्याला घेशील. वसिष्ठ ऋषींच्याकडून शिकून तो सगळे वेद, वेदांग, त्याच्या शाखा अशा सगळ्या ज्ञानात निपुण आहे. तो आता उत्तम तिरंदाज झालेला आहे. तो जणू इंद्रच आहे असं झाल्यामुळे सगळे देव आणि असुर त्याचा आदर करतात. उशनांना जी माहिती असतं ते सगळं याला माहीत आहे. जी शास्त्र आणि विज्ञानं अंगिरसांच्या मुलांना माहीत आहे, ज्यामुळे ते देव आणि असुरांमध्ये मान्यवर ठरलेले आहेत, ती सगळी ह्याला माहिती आहेत. जमदग्निपुत्र परशुरामाला जे शस्त्रज्ञान आहे ते सुद्धा हा जाणतो. अशा सर्व गुणसंपन्न आपल्या दोघांचा मुलगा आता तू घेऊन जा, कारण हा आता राज्यकारभाराच्या कामासाठी सर्वथा तयार आहे, असं गंगा शंतनूला सांगते. गंगेचं तर बोलणं ऐकून शंतनू समजतो की त्या सूर्यासारख्या तेजाने तळपणारा त्याच्या पुत्रास गंगेकडून घेतो आणि आपल्या राजधानीकडे निघतो. असा पुत्र लाभला म्हणून पुरुवंशाचा शंतनू मोठ्या समाधानात त्याच्या स्वर्गीय सौंदर्य आणि थाटमाट असणाऱ्या त्याच्या राजधानीत प्रवेश करतो. त्यानंतर तो सर्व पौरवांना आमंत्रित करून त्यांच्या समक्ष देवव्रताला त्याचा उत्तराधिकारी म्हणून गादीवर बसवतो. लवकरच देवव्रत आपल्या पित्याच्या कामात वाकबदार होतो आणि सर्व पौरवांच्या आदरास योग्य होतो. खरं तर सगळी प्रजा त्याला शंतनूचा वारस म्हणून स्वीकारते. अशा रीतीने तो एक कर्तबगार राजा म्हणून शंतनूबरोबर राहू लागतो. अशा प्रकारे 4 वर्ष जातात. एकदा राजा शंतनू वनात यमुना नदीच्या काठावरून जात असतो. तिथे त्याला एक विलक्षण असा सुगंध दरवळलेला आढळतो. तो वास कुठून येतोय, त्याचं कुतूहल शंतनूला होतं. राजा ते शोधण्यासाठी इकडे तिकडे असा फिरायला लागतो. शोधत असताना तो एक काळेभोर नेत्र असलेली लावण्यवती, जी स्वर्गीय तेजाने प्रभावित झालेली होती, तिला पाहतो. तो सुगंध त्याच स्त्रीच्या देहाचा आहे हे तो समजतो. ती कोळ्याची कन्या असावी असं तिच्या पेहरावामुळे त्यांनी ओळखलं. तरीसुद्धा तो तिला विचारतो की तू कोण आहेस आणि तू इथे काय करतेस, तू कुणाची मुलगी आहेस. हे राजाचे प्रश्न ऐकून ती सुंदर मुलगी त्याला सांगते, मी इथल्या कोळ्याच्या राजांची मुलगी आहे. माझ्या पित्याच्या आदेशानुसार मी नावेतून प्रवाशांना एका तीरावरून पलीकडे किनाऱ्यास पोचवण्याचं काम करते. तिचं सौंदर्य, तिचा नम्रपणा, तिच्या अंगाचा सुगंध पाहून तो विचार करतो की तिच्याशी लग्न करावं. त्यानंतर राजा तिच्या पित्याला भेटून आपली मनीषा त्याला सांगतो. कोळ्यांचा राजा ते ऐकून राजाला सांगतो, अहो श्रेष्ठ राजा, जेव्हापासून मला ही मुलगी मिळालेली आहे, माझी एकच मनीषा म्हणजे माझी एकच इच्छा झालेली आहे. जर तू माझी ही इच्छा मान्य करशील तरच मी माझी कन्या तुला दान करीन. ते ऐकून राजा शंतनू त्या कोळ्यांच्या मुख्याला बोलतो, अरे मला तुझी इच्छा काय ते तरी आधी सांग, त्यानंतरच मी ठरवीन काय करायचं आहे ते. ते ऐकल्यावर तो मुलीचा बाप शंतनूला सांगतो की त्याची एकच इच्छा आहे की तिच्यापासून जो पुत्र होईल त्यालाच तू तुझा उत्तराधिकारी करशील. ते ऐकून राजा शंतनू विचारात पडतो, कारण त्यांनी देवव्रताला आधीच उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलेलं होतं. तो कोळी पुढे राजाला सांगतो, जर तुम्ही माझी अट मान्य कराल तर माझ्यासारखा नशीबवान मीच
कारण आपल्यासारखा पती मिळणं म्हणजे माझ्या कन्येचं मोठं भाग्यच समजलं पाहिजे. वैशंपायन ऋषी पुढे सांगतात, अहो भरता, जसं शंतनू ही अट ऐकतो तसं तो त्या लग्नाचा विचार सोडण्याचं ठरवतो. तरी त्या स्त्रीची त्याच्या मनातली वासना काही कमी होत नाही. त्या अस्वस्थ मनस्थितीत तो हस्तिनापुरात येतो. शंतनू सर्व काळ त्या कोळी मुलीच्याच विचारात गुंग झालेला असतो. एक दिवस देवव्रत आपल्या पित्याला विचारतो, राजे, आपलं क्षेमकुशल तर आहे ना? असं विचारण्याचं कारण, सर्व गोष्टी व्यवस्थित असताना आपण सदैव बेचैन का असता? आपल्याला कसला घोर लागलेला आहे? आपण नीटपणे जेवत नाही, घोडेस्वारीला जात नाही, कामातसुद्धा आपलं लक्ष देत नाही आहे. मग समजेल का मला काय आपल्याला त्रास होत आहे? आपण दिवसेंदिवस निस्तेज दिसताय. असं काय कारण आहे ते मला सांगा. मी आपल्याला मदत करू शकीन का? देवव्रताचं ते प्रेमळ बोलणं ऐकून राजाला धीर होतो आणि तो सांगतो, देवा, तुझ्या या बोलण्याने मला थोडासा धीर आलेला आहे. म्हणून सांगतो माझ्या अस्वस्थ होण्याचं कारण. एवढं बोलून राजा थांबतो. त्यावर देवव्रत पुन्हा विचारतो, आपण थांबलात का? शंतनू सांगतो, अरे, या भरतकुळाचा व्याप खूप मोठा आहे. तूच एक असा आहेस की जो तो कारभार यशस्वीपणे चालवू शकेल. तू तुझ्या कामात सदैव व्यस्त असतोस. पण मला मात्र नेहमी एक चिंता त्रास देते की आयुष्याचा काही भरवसा नसतो. जर तुझं काही बरं वाईट झालं तर काय होईल या घराण्याचं? असं झालं तर भरतवंश नष्ट होईल. तू माझा एकमेव वारस आहे. तुझं काहीतरी झालं तर काय करायचं? माझी दुसरं लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही आहे. मला इतकीच चिंता वाटते की तुझं सर्व चांगलं व्हावं, भलं व्हावं, म्हणजे आपला वंश अजरामर होईल. जाणकार लोक नेहमीच सांगतात, एक पुत्र म्हणजे पुत्र नसण्यासारखंच आहे, कारण त्याच्या आयुष्याचा काय भरोसा. वेदसुद्धा तसंच सांगतात. सर्व धर्म तेच सांगतात. केवळ एक मुलगा असून पुरेसं नसतं असं धर्मशास्त्र सांगतं. कारण उघड आहे, त्या एका मुलाचं जर काही बरं वाईट झालं, बापाच्या मृत्यूआधी तर तो पिता आणि तू पुत्र दोघंही स्वर्गात जाण्याची शक्यता कमी असते. पुराणांचं मूळसूत्र वेद, त्यात त्यांची असंख्य उदाहरणं दिलेली आहेत. तू जाणतोसच की तुझं सदैव युद्धावर जाणं होत असतं. आणि जर तू उत्तम योद्धा असलात तरी काय सांगावं, नशिबाचा फेरा कसा असतो, कसा फिरतो ते कोणालाही माहिती नसतं. हे तूसुद्धा ओळखतोसच. अशा विचित्र विवेचनेमुळे मी हल्ली बेचैन असतो. तुला मी माझ्या अस्वस्थतेचं कारण सांगितलं आहे, तू विचारलंस म्हणून. कारण हा विषय बोलण्यासारखा नाही आहे, हे तू देखील जाणतोसच. वैशंपायन पुढे सांगतात, देवव्रत अतिशय आणि अप्रतिम बुद्धिमान होता. त्याला आपल्या पित्याच्या अंतस्थ उद्देशाचा अंदाज आला, परंतु जास्त खात्री करण्यासाठी तो त्यांच्या दरबारातील ज्येष्ठ मंत्र्यांचा विचार काय आहे ते समजण्यासाठी त्यांच्याकडे जातो. तिथे तो मंत्री देवव्रताला राजाच्या मनातली खरी चिंता त्या कोळ्याची मुलगी गंधवती आहे ते तो सांगतो. त्यामुळे देवव्रताला त्याचा अंदाज बरोबर होता ते समजतं. देवव्रत आपल्या पित्याच्या इच्छेपुढे स्वतःचं भवितव्य कमी महत्त्वाचं असं समजणारा असल्यामुळे तो आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार करतो. अमात्यांच्याबरोबर त्या कोळ्याच्या घरी जातो. तिथे त्याला सांगण्याचं ठरवतं की त्याच्या अटी मान्य आहेत. तिथे गेल्यावर कोळ्यांचा मुख्य त्याचं स्वागत करतो. तो कोळी त्याला उद्देशून म्हणतो, अहो भरतकुळाचे अग्रणी, आपण महायोद्धे, महारथी आहात. आपली शक्ती अतुल्य आहेत. म्हणून मला आपल्याला काही सांगावंसं वाटतं. असं बोलून तो सांगतो, जरी मुलीचा पिता इंद्र असता तरीही अशी मागणी नाकारणं मूर्खपणाचं ठरलं असतं. कारण ज्या पुरुषापासून ती जन्मली आहे तो तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त श्रेष्ठ आहे. भरतवंशाचं आपले पिताच माझ्या सत्यवतीसाठी योग्य वर आहे. मी आधी आलेल्या बऱ्याच मागण्या नाकारलेल्या आहेत. अशी तर ऋषींनी मागणी घातली होती, पण ती माझ्या मुलींनी झिडकारली. परंतु तुझ्या पित्याला तिने मान्यता दिली आहे, हे तुमचं मोठं भाग्य समजावं. तरी पुढची बोलण्या करण्याआधी माझी शंका विचाराविषयी वाटते. माझी अट पूर्ण करण्यात एक मोठा अडथळा आहे. तो शंतनूच्या आधीच्या पुत्राचा, म्हणजे आपला. कारण आपण मोठे बलशाली आणि अजिंक्य आहात. असुर आणि गंधर्वांना तुम्ही चीत करता, त्यापुढे माझ्या मुलीचा पुत्र काय टिकणार? जरी तुझ्या पित्याने काही मान्य केले तरीही शेवटी तुझा हक्क तू जर सांगायला लागलास तर काय होणार? त्यासाठी मी तुला एक अट घालतो.
जर ती तू मान्य केलीस तर हा विवाह होण्यात आणि मला माझी कन्या तुझ्या पित्याला दान करण्यात काहीही अडचण येणार नाही. देवव्रत विचारतो, बोला, काय आपली अट आहे ते सांगा. कोणी थोडासा घाबरत दबकत चाचरत सांगतो, मला माफ करा, पण हे माझ्या मुलीच्या भल्यासाठी मला करावंच लागत आहे. आपल्याला राजगादीचा हक्क माझ्या मुलीच्या मुलासाठी सोडावा लागेल. ते ऐकून देवव्रत ती अट ताबडतोब मान्य करतात. त्यामुळे कोळी पिता अत्यानंदाने भलताच खुश होतो. तो त्या लग्नाला मान्यता देतो, परंतु त्यात सुद्धा तो वैश्य प्रवृत्तीचा कोळी, सत्ता आणि संपत्तीचा लोभी पुन्हा एक अडचण मांडतो. तो सांगतो, आपण महान आहात, परंतु आपली मुलं काय करतील ते कसं सांगावं. त्यासाठी माझी आणखीन एक अट आहे. ती सुद्धा जर तुम्ही स्वीकारलीत तर सर्व अटी संपल्यामुळे मी माझी गंधवती अर्थात सत्यवती शंतनूला देण्यास तयार आहे. ते ऐकून देवव्रत पुन्हा विचारतो, बोला, आणखीन काय अट आहे ते सांगा. आपण जर आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं व्रत स्वीकारणार असलात तरच हे लग्न होऊ शकतं. ते ऐकून देवव्रत विचार करायला लागतो. वैशंपायन सांगत असतात, अरे भरतश्रेष्ठा, ते ऐकून आपल्या पित्याला सुखी पाहण्यासाठी आतुर असलेला तो आदर्श पुत्र मोठ्यांदा ओरडून जाहीर करतो की अहो सर्व जमलेल्या सज्जन आर्यमंडळींनो ऐका, मी आपली दुसरी अटसुद्धा बिनाशर्त मान्य करतो आणि त्यासाठी मी आजन्म ब्रह्मचार्य व्रताची इथे घोषणा करतो. त्यानंतर तो बोलतो, जरी मी अविवाहित असलो तरी शुक्ल ब्रह्मचर्य पालनामुळे मिळणारा स्वर्गलोक मला मिळेल. ते ऐकून तो कोळी आनंदाने उड्या मारायला लागतो. त्याला हे अपेक्षितच नव्हतं. कोळी त्या धक्क्यातून बाहेर आल्यानंतर सद्गदित मनाने देवव्रताला हात जोडून विनंती करतो, आपणच यापुढे माझ्या मुलीची सर्व देखभाल करावी अशी मी विनंती करतो. त्यानंतर लगेचच आकाशातून अप्सरा देव स्वर्गीय फुलांचा वर्षाव देवव्रतावर करतात. ते देवव्रताचा उल्लेख भीष्म म्हणून करतात. त्याचं कारण अशी प्रतिज्ञा करणं हे भयंकर धाडस समजलं जात असे. ते तो करतो म्हणून भीष्म. त्यानंतर देवव्रताचा उल्लेख भीष्म असा सगळीकडे होऊ लागला. त्यानंतर आपल्या पित्याच्या सुखासाठी तो पिताव्रत पुत्र आपल्या नव्या आईला विनंती करतो की तिने तिच्या रथात शिरावं. भीष्म तिला बोलतो, माझे आई, आपण आपल्या घरी चालावं. शंतनूला जसं हे सगळं समजतं तसा तो खजील होतो. आपल्या पुत्राच्या त्यागवृत्तीचा आदर करण्यासाठी तो भीष्माला आशीर्वाद देतो. त्याला मरण त्याच्या इच्छेनुसार मिळेल, अर्थात मृत्यू त्याच्या परवानगीनेच त्याला गाठेल. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 100वा भाग इथे संपलेला आहे. अशा रीतीने आदी पर्वखंड दुसराही इथे संपलेला आहे.